हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक इन आवर ऑनलाईन इंग्लिश लेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीने अराउंड द वर्ल्ड इन 18 डेज हा जो नॉवेल स्टार्ट केलेला आहे, या नॉवेलचा आपण आत्तापर्यंत थीम बघितलं, प्लॉट बघितला, सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट बघितलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आता अराउंड द वर्ल्ड इन 18 डेजमध्ये 191 पेज नंबरवरती जो चॅप्टर 34 स्टार्ट केलेला आहे. आता त्या ठिकाणी XXIV जो तो आहे म्हणजे रोमन अंकातला 34 आहे आणि अशा पद्धतीने आपण 34 अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी आपण सिनॉप्सिस, प्लॉट, थीम यानंतर 191 वरील आपण चॅप्टर स्टार्ट केलेले 34वरती. आता विद्यार्थी मित्रांनो, की याच्यावर येणारे जे क्वेश्चन्स आहे, आता आपण जी ऑनलाईन टेस्ट घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला 50% सिलेबस असणार आहे. आपला सिलेबस बऱ्यापैकी प्रत्येक टॉपिकचा 50-50% असणार. आता रायटिंग स्किल म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाकता येणार नाही, पण इतर जे आहे प्रोजमध्ये 50%, 1.4पर्यंत, त्यानंतर पोएममध्ये 1.4पर्यंत, इवन आपली फादर ऑफ रिटर्निंग होम ही पोएम झालेली आहे 1.5, त्यावरही क्वेश्चन्स येऊ शकतात. त्याचबरोबर आपल्याला 4.2पर्यंतही क्वेश्चन्स येतील. अराउंड द वर्ल्ड इन 18 डेज हा जो नॉवेल आहे हा एक्झामला आत्ताच्या एक्झामला नसणार आहे, पण तुम्हाला इतर एक्झामसाठी याची प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. सो लिसन केअरफुली. आता नाव पेज नंबर 191वरती अराउंड द वर्ल्ड इन 18 डेज चॅप्टर 4. आता या ठिकाणी अभ्यास करत असताना आपण आता काय बघणार आहोत बघा, की इन विच फिलॉस फॉग ॲटलीस्ट रिचेस लंडन. आत्तापर्यंत आपण सगळी स्टोरी बघितलेली, की तुमच्या लक्षातही आले, प्लॉट बघितलेला आहे म्हणजे स्टोरी बघितलेली आहे. तुम्हाला थीमही सांगितलेली आहे, की थीम कोणती आहे, नेवर गिव्ह अप किंवा टाईम हा पॉवरफुल सोल्युशन आहे. त्याचबरोबर सिनॉप्सिस बघितलेलं आहे. आता फिलिस फॉग ॲट लास्ट रिचेस इन लंडन. आता या ठिकाणी आपण बघितलं आहे की त्याच्याबरोबर असणारी ओडा किंवा पास पाट आऊट हे सगळे ज्या जर्नीवरती निघाले होते, वर्ल्ड जर्नीवरती, आणि ह्या जर्नीनंतर ज्या वेळेस ते जॉईन होतात किंवा परत त्यावेळेस त्यांचं जे झालेलं मिसअंडरस्टँडिंग असतं की मंडे नाही संडे आहे, ते कशा प्रकारची ती बेट रेस ती विन होतात. आता यानंतर आपण चॅप्टर वाईज बघणार आहोत. तुम्हाला ऑलरेडी स्टोरी समजली, पण तुम्ही तसं रीड आऊट करणार की नाही हे मला माहीत होणार नाही. तुम्हाला सांगितलं तुम्ही चॅप्टर वाईज रीड आऊट करा, कारण तुम्हाला स्टोरी समजली, पण मला माहीत नाही तुम्ही घरी वाचाल किंवा नाही वाचाल किंवा काहींकडे बुक्स आहे की नाही हेही इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं मी ॲज अ लाईन वाईज रीडिंग करते आणि केअरफुली लिसन. Now Phileas Fogg was in prison. He had been shut up in the custom house. त्याला कुठे ठेवण्यात आलं होतं फिलिस फॉग यांना? कस्टम हाऊसमध्ये, जेव्हा ते प्रिझन होते मध्ये. अँड ही वॉज टू बी ट्रान्सफर्ड टू लंडन द नेक्स्ट डे. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना कुठे ट्रान्सफर करणार होते? लंडनला. पास पार्ट आउट वेन ही सॉ हिज मास्टर अरेस्टेड would have fallen upon Fix had he had not held back by some policeman. When Passepartout saw की पासपार्टाउट यांनी जेव्हा बघितलं की ते मास्टर म्हणजेच फॉगला काय केलेलं आहे, अरेस्ट केले गेलेलं आहे. वुड हॅव फॉलोन अपॉन फिक्स. आता जो फिक्स होता हे आपण ऑलरेडी बघितले प्लॉटमध्ये की तो कोण आहे, ॲज अ डिटेक्टिव्ह आहे. हॅड ही नॉट बीन हेल्ड बॅक बाय सम पोलिसमॅन. आणि तो काय केलं नसतं, आता या ठिकाणी तो प्रत्युत्तर दिलं असतं, पण पोलिसांनी पकडलं नसतं तर. ऑडा वॉज थंडरस्ट्रक ॲट द आता थंडरस्ट्रकचा आपण असं म्हणतो वीज कोसळणे असा अर्थ आहे, पण या ठिकाणी असं शॉकिंग यायचं. ऑडा ही खूप शॉक झालेली होती. अ सॅडनेस ऑफ ॲन इव्हेंट विच सी कुड नॉट अंडरस्टँड. तिला काहीच कळत नव्हतं की कशामुळे फिलियस फॉग यांना अटक केली गेली. अँड पासपार्टाउट एक्सप्लेन हर how it was that the honest and courageous Fogg was arrested as a robber. पासपार्टाउट तिला एक्सप्लेन करून सांगत होता की जो फॉग आहे की किती ऑनेस्ट आहे किंवा किती करेजियस आहे, तरीही त्याला काय केलं आहे, अरेस्टेड केलेलं आहे. कशामुळे? रॉबर समजून आणि दरोडेखोर समजून. किंवा त्यांनी बँकवर रॉबरी केली असं समजून अरेस्ट करण्यात आलं होतं. द यंग वुमन
heart revolted against so heinous a charge, and when he saw that she could attempt to do nothing to save her protector, she wept bitterly. आता या ठिकाणी ती यंग वुमन जी आहे की जी आपण ऑलरेडी बघितली ती बिलवेड आहे कुणाची तर फॉगची, त्यामुळे तिला ते थंडरस्ट्रक वाटलं, अतिशय शॉकिंग वाटलं आणि तिला ती हृदयाने किंवा तिचं जे माइंड होतं ते खूप हिनियस म्हणजे खूप सेन्सिटिव्ह होतं, खूप वीक होतं. अँड सी कुड अटेम्प्ट टू नथिंग, ती काही करू शकत नव्हती. ती त्याला काही टू सेव्ह हर प्रोटेक्टर, ती त्याला कोणत्याही पद्धतीने प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण ती काय झाली होती, शॉक झालेली होती. अँड सी वेप्ट बिटरली, आणि ती काय करू लागली, वेप्ट बिटरली म्हणजे अतिशय मोठ्याने ओरडू लागली, कारण ती काहीच करू शकत नव्हती. ती फॉगला कोणत्याही पद्धतीने प्रोटेक्ट करू शकत नव्हती किंवा वाचवू शकत नव्हती. ॲज फॉर फिक्स ही हॅड अरेस्टेड मिस्टर फॉग because it was his duty whether Mr. Fogg was guilty or not. आता फिक्स हे जे डिटेक्टिव्ह होते, आता यांनी मिस्टर फॉगला अटक केली गेली होती आणि अरेस्ट केल्यावरती तो गिल्टी आहे किंवा नाही हे तर तो फिक्स प्रूव्ह करू शकत नाही. ॲज अ डिटेक्टिव्ह म्हणून तो ॲज अ सस्पिशियस म्हणून त्याला काय केलं, एक संशयास्पद म्हणून अरेस्ट केलं गेलं. कारण का आपण हे प्लॉटमध्ये बघितलेलं आहे का जो फॉग आहे, फिलियस फॉग, हे काय होते, त्या रॉबरी करणाऱ्याच्या सेम टू सेम होते. द थ्रू, आता नेम पेज नंबर 191 वरती लास्ट पॅरेग्राफ. द थो देन द स्ट्रक पासपार्टआउट ही वॉज अ कॉज ऑफ दिस न्यू मिसफॉर्च्यून. पासपार्टआउटला असं वाटत होतं थोडंसं की हे काय झालं, दुर्दैव, हे जे मिसफॉर्च्यून किंवा हे जे बॅड लक घडलेलं आहे त्याला तर मीच रिस्पॉन्सिबल नाही ना, असं त्याला वाटायला लागलं. हॅड ही नॉट कन्सिल्ड फिक्स इरन फ्रॉम हिज मास्टर, जेव्हा आपल्या मालकाकडनं फिक्सकडचा जो संदेश आलेला होता तो त्यांनी काय केला होता, लपवून ठेवला नाही असं. वेन फिक्स रिव्हील हिज ट्रू कॅरेक्टर अँड पर्पज व्हाय ही हॅड नॉट टोल्ड मिस्टर फॉग, जेव्हा फिक्स हे खरं पात्र किंवा जो पर्पज आहे, जो हेतू आहे, जो बघत गेला की त्यामुळे त्यांनी का सांगितलं नाही. इफ द लॅटर हॅड बीन वॉर्न ही वुड नो डाऊट हॅव गिवन फिक्स प्रूफ ऑफ हिज इनोसन्स अँड सॅटिस्फाईड हिम ऑफ हिज मिस्टेक. आणि ॲटलिस्ट काय झालं होतं बघा, ॲटलिस्ट फिक्स वुड नॉट हॅव कंटिन्यू हिज जर्नी ॲट द एक्सपेन्स and on the heels of his masters, only to arrest him to the moment he set foot on English soil. Passepartout whipped till the. आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे, आधी चेतावणी गेली किंवा एक आधी नोटीस दिली गेली असेल तर त्यांनी आपण किती इनोसन्स आहो हे काय केलं असतं, प्रूफ केलं असतं. आणि त्यामुळं त्याची जी मिस्टेक होती ॲक्च्युली त्याचं इनोसन्स किंवा सॅटिस्फाईड ॲन्सर दिलं गेलं असतं अशा पद्धतीने, किंवा ती जर्नी काय झाली असती, कंटिन्यू राहिली असती. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नसता की जर्नी स्टॉप झाली नव्हती. कारण जो एक्सपेन्स होतो आहे, जो खर्च होतो आहे, जी आपण बघितले अराउंड द वर्ल्ड इन 80 days, म्हणजे जे 80 दिवसामधला जगभ्रमंतीचा प्रवास आहे तो काय केला असता, त्या ठिकाणी प्रूफ दिला गेला असता आणि एवढा मोठा खर्च केला नसता. अँड ओनली टू अरेस्ट अ मुमेंट ही सी द फूट ऑफ इंग्लिश सॉईल, आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून फिक्सने काय केलं नसतं, त्याचा पाठलाग केला नसता किंवा लास्ट एंडिंगला येऊन त्याला पकडलं नसतं. पासपार्टआउट वेप्ट टिल ही वॉज ब्लाइंड अँड फेल्ट लाईक ब्लोईंग हिज ब्रेन्स आउट. आणि ज्या पद्धतीने पासपार्टआउट हा जे फिक्सनी त्याच्या मागे जो प्रवास करत होता, जी भटकंती चालू होती, जसं फॉगची भ्रमंती चालू होती, त्याला जी जगभ्रमंती करायची होती 80 दिवसांमधली, आणि अशा पद्धतीने पासपार्टआउट इतका रडत होता की जस्ट ही वॉज ब्लाइंड, तो अंधाळा होईपर्यंत रडत होता. अँड
ब्लोईंग हिज ब्रेन आउट्स, म्हणजे त्याला त्याचं ब्रेनवर कंट्रोल नाही असं त्याला वाटत होतं, कारण त्याला शॉकिंग, जशी ऑडा ही शॉकिंग तिला थंडरस्ट्रक झाल्यासारखं झालं होतं, तीही खूप रडत होती. त्याच पद्धतीने पास पार्ट आऊट हा ॲज अ ब्लाइंड होईपर्यंत, अंधळा होईपर्यंत रडत होता. अँड ऑडा, नेक्स्ट पॅरेग्राफ, पेज नंबर 192. ऑडा अँड ही हॅड रिमेन डिस्पाईट द कोल्ड अंडर द पोर्टिको ऑफ द कस्टम हाऊस. म्हणजे एवढी थंडी असूनही ऑडा आणि ते कुठे राहिले होते, पोर्टिको या ठिकाणी राहिले होते, कस्टम हाऊसमध्ये. नाहीतर विश टू लिव्ह द प्लेस, आणि कुणालाही जागा सोडण्याची इच्छा नव्हती त्यावेळेस. बोथ वेअर एनेक्सियस टू सी मिस्टर फॉग अगेन, आणि अतिशय एनेक्सियस झाले होते, गिल्टी फील झालं होतं. नाव नेक्स्ट पॅरेग्राफ. That gentleman was really ruined, and at the moment when he was about to attain his end, this arrest was a fatal. आणि अतिशय उद्ध्वस्त झाल्यासारखं फील होत होतं. जो एंड होता, की आता लिव्हरपूल या ठिकाणी ते अराईव्ह झाले होते, अँड 20 minutes बिफोर 12 ऑन द 21 डिसेंबर. कारण त्याच्या लाईफमधले 20 minutes रिमेनिंग होते, की त्याला त्याचं चॅलेंज कंप्लीट करायचं होतं. आणि एकदम जवळ आल्यावर काय झालं, ही हॅड टिल अ क्वार्टर बिफोर 9 दॅट इव्हिनिंग टू रीच द रिफॉर्म क्लब. That is 9 hours and a quarter. Journey from Liverpool to London was 6 hours. आता हॅव्हिंग अरायवल लिव्हरपूल, ज्यावेळेस लिव्हरपूलला पोहोचल्यानंतर 12:20 अगोदर 21 डिसेंबरलाच ते त्या ठिकाणी आले, आणि त्यावेळेस आल्यानंतर क्वार्टर बिफोर 9 असं म्हणलेलं आहे. त्यांच्या हातामध्ये अजून 9 hours रिमेनिंग होते, आणि त्यांना जाण्यासाठी फक्त 6 hours रिमेनिंग होते. त्यामुळं ते इझिली चॅलेंज फुलफिल करणार होते, आणि ती बेट काय करणार होते, विन करणार होते. द जर्नी ऑफ लिव्हरपूल टू ओनली वॉज 6 hours. आणि अशा पद्धतीने त्यांची ती बेट होती, की ती जगभ्रमंती होती, ती पूर्णपणे होणार आहे. इफ एनीवन ॲट दिस मोमेंट हॅड एंटर द कस्टम हाऊस, ही वूड हॅव फाउंड अ मिस्टर फॉग. आता त्यावेळी जर कस्टम हाऊसला कोणी दुसरं एंटर झालं असतं, तर काय झालं असतं, ही वूड हॅव फाउंड मिस्टर फॉग सीटेड अ मोशनलेस काम विदाउट ॲपरंट अँगर अपॉन अ वुडन बेंच. की मिस्टर फॉग हे काय झाले होते, एका वुडन बेंचवरती बसून घेतलेलं आहे त्यांनी, अँड मोशनलेस, अतिशय शांत, अँड विदाऊट ॲपरंट अँगर, कोणत्याही प्रकारचा राग नसणाऱ्या ॲपिअरन्समध्ये. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते दिसण्यात आलं असतं. ही वॉज नॉट, इट इज ट्रू, रिझाईन, but this last blow failed to force him into an outward betrayal of any emotions. ॲक्च्युली खरं तर त्याच्या रिझाईन म्हणजे चेहऱ्यावरूनच जे हे एक्सप्रेशन होते त्यावरूनच कळत होतं की काहीतरी खूप वाईट घडत आहे. अँड दिस लास्ट ब्लो फेल्ड फोर्स हिम इन टू द आउटवर्ड बिट्रेल. आणि जो बिट्रेलचा, पराभूत झाल्याचा धक्का जो होता, आणि खूप विश्वासघात वाटायला लागला त्याला तो. अँड ऑफ एनी इमोशन्स, कोणत्याही इमोशन्सपेक्षा तो बिट्रेलचा धक्का होता. वॉज ही बीइंग adored by one of those secret rages, and was he being divorced by one of those secret rages, all the more terrible because contained, and which only burst forth with an irresistible force at the last moment, no one could tell. आता बघा या ठिकाणी काय सांगता येईल, की ज्या पद्धतीने वॉज बिंग डिवोर्ड बाय वन सिक्रेट रेजेस असं म्हणलेलं आहे, की काय झालेलं होतं, त्या गुप्त अशा रागाने डिस्ट्रॉईड म्हणजे पूर्णपणे उद्ध्वस्त किंवा हताश झालेले होते. अँड मोर टेरिबल बिकॉज कंटेन, अँड विच बस्ट फोर्थ, आणि इरेस्टिबल फोर्स असं म्हणता येईल, की लास्ट मुवमेंटला. त्याही भयानक कारण असं आहे का त्यांची जी जगभ्रमंती ही लास्ट मुवमेंटला, की एकदम शेवटच्या क्षणाला आलेली आहे. आणि असं असताना ते काय झालेलं आहे, अरेस्ट झालेलं आहे. नो वन कुड टेल, कुणीही सांगू शकत नाही. देअर ही सॅट कामली वेटिंग फॉर व्हॉट,
Did he still cherish hope? Did he still believe now that the door of this prison was closed upon him, that he would succeed? आणि अशा पद्धतीने एकदम शांतपणे त्या ठिकाणी ते काय करत होते, वेटिंग करत होते. अँड डिड ही स्टील बिलीव, तरीही त्यांचा बिलीव होता, अजूनही बिलीव होता. नाव द डोअर ऑफ दिस प्रिझन वॉज क्लोज्ड अपॉन हिम. आणि प्रिझनचं ते क्लोज काय झालेलं होतं, क्लोज अपॉन हिम, त्याच्यासाठी ते कारागृहाचा दरवाजा बंद झालेला होता. दॅट ही वुड सक्सीड. आणि तो कसं सक्सीड होऊ शकतो हेच त्याला पर्याय सुचलेला होता की कसं काय असं पॉसिबल होऊ शकतो. अँड however, the next paragraph, however, that may have been, Mr. Fogg carefully put his watch upon the table and observed its advancing hands. Not a word escaped. बघा त्या ठिकाणी काय सांगता येईल, मिस्टर फॉग अतिशय केअरफुली काय करत होते, लक्ष ठेवून होते टेबलकडे. आणि त्यांची जी वॉच होती ती काय केली असेल, टेबलावर ठेवली असेल. अँड ऑब्झर्व इट्स ॲडव्हान्सिंग हँड्स. आणि खूप केअरफुली त्या वॉचकडे बघत होते, कारण त्यांच्याकडे खूप मोठं त्यांचं ॲम्बिशन्स होतं, त्यांचं जे टार्गेट होतं ते खूप थोडा वेळ रिमेनिंग आहे. नॉट अ वर्ड एस्केप हिज लिप्स. कुठलाही शब्द त्यांची लिप्सची कोणती मुवमेंट होत नव्हती, एकही वर्ड. बट हिज लुक वॉज सिंग्युलरली सेट अँड स्टर्न. परंतु त्यांचं जे लक्ष होतं किंवा त्यांचं जे ध्येय होतं, जे सेट केलेलं होतं का, ते फक्त त्यांना काय जे लुकवरून कळत होतं की त्यांनी त्यांचा पूर्ण उद्देश हा त्या टायमिंगकडे होता. आणि नॉट अ वर्ड इस्केप हिज लिप्स. तोंडातून शब्दही निघत नव्हता, पण त्यांच्या ॲपिअरन्सवरून, त्यांच्या बिहेवियरवरून किंवा त्यांच्या एक्सप्रेशनवरून लगेच कळत होतं की त्यांनी काय केलेलं होतं, सिंग्युलरली सेट अँड स्टर्न होतं, म्हणजे कडक शिस्तीचा असा ॲपिअरन्स होता. द सिच्युएशन इन एनी इव्हेंट वॉज अ टेरिबल वन अँड माइट बी धस अ सीटेड. तो जो प्रसंग, जी सिच्युएशन आहे ती कसं इव्हेंट आहे, आत्तापर्यंत त्यांना खूप ट्रिमेंडस टॉर्चर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहे, ऑब्स्टॅकल्स आलेले आहे भ्रमंतीनंतर. पण हा जो अनुभव आहे की वेळ खूप कमी आहे आणि जो इव्हेंट आहे तो कसा झाला, वॉज टेरिबल. माइट बी द सीटेड. इफ फिलिस फॉग वॉज ऑनेस्ट ही वॉज रियून. ही वॉज अ नेव. ही वॉज कॉट. तो जर डिसऑनेस्ट असता तर तो पकडला गेला असता. अँड ही वॉज कॉट. त्याला पकडला गेल्यामुळं हे वाक्य वापरलेलं आहे. त्याचं चूक केली नसूनही काय झालं, आयुष्य बरबाद झाल्यासारखं असेल. आणि आणि जो रिअल आहे तो त्या ठिकाणी काय झाला असेल, रिअल रॉबर पकडला गेला असू शकतो. डिड इस्केप ऑकर टू हिम. सुटका होण्याचे चान्सेस आहे का, ती घटना घडू शकते का. डिड ही एक्झामाइन टू सी इफ देअर वॉज एनी प्रॅक्टिकेबल आउटलेट फ्रॉम हिज प्रिझन. डिड ही थिंक ऑफ द एस्केपिंग फ्रॉम हिट. म्हणजे बघा, कारागृहातून प्रॅक्टिकेबल आउटलेट फ्रॉम हिज प्रिझन, त्या प्रिझनमधून सुटण्याचा विचार केला असेल का. आणि शक्यतो फॉर वन्स यांनी काय केलं असेल, प्रयत्न. फॉर वन्स ही वॉक स्लोली अराउंड द रूम. त्या रूमच्या अराउंड अतिशय स्लोली चालले होते. बट द डोअर वॉज लॉक. पण ती डोअर काय आहे, द लॉक आहे. अँड द विंडो हेविली बेअर्ड विथ आयर्न रॉड्स. आता ते प्रिझन आहे त्यामुळं ते लॉक होतं, आणि जे डोअर आहे ते लॉक असूनही आणि विंडो कसे होते, बेअर्ड विथ आयर्न रॉड्स, ते आयर्न रॉडने पॅक केलेल्या होत्या. ही सॅट डाऊन अगेन अँड ड्रू हिज जर्नल फ्रॉम हिज पॉकेट. आणि त्यांनी काय केलं, खाली बसून घेतलं आणि आपल्या खिशातून आपलं जर्नल काढलं आणि त्यावर काहीतरी ते त्या ऑन लाईन्स वेअर दीज वर्ड्स वेअर रिटन. आणि काहीतरी राईट डाऊन केलं. कोणते राईट डाऊन केलं बघा, 21 डिसेंबर सॅटरडे लिव्हरपूल. आणि अजून काय ॲडेड करतात, ही ॲडेड 18th days 11:40 AM अँड वेटेड. आणि त्या लाईनवर त्यांनी जे लिहिलं होतं 21 डिसेंबर सॅटरडे लिव्हरपूल, म्हणजे बघा 21 डिसेंबरला ते कुठे पोचले, शनिवारी लिव्हरपूलला पोचले. आणि 80वा दिवस आहे, 11:40 आणि ते काय करताय, अँड वेटेड
पॉज घेतला किंवा स्टॉप घेतला. द कस्टम हाऊस क्लॉक स्ट्रक 1. मिस्टर फ्रॉग ऑब्झर्व दॅट हिज वॉच वॉज 2 hours टू फास्ट. बघा आता त्या ठिकाणी कस्टम हाऊसच्या घड्याळामध्ये त्या वॉचमध्ये काय झालं होतं, 1 वाजला होता आणि मिस्टर फॉगच्या वॉचमध्ये काय झालं होतं, 2 hours टू फास्ट, की ते 2 तास काय असणार आहे, ते पुढे असणार आहे. 2 hours ॲडमिटिंग दॅट ही वॉज ॲट दिस मोमेंट टेकिंग अन एक्सप्रेस ट्रेन. ही कुड रीच. त्यांनी हे मान्य केलं होतं की ते जे आवर्स टायमिंग आहे ते डिफरन्स आहे आणि त्यावेळेस तो म्हणतो की एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसला असता आणि ते कुठे निघालेले असते, ही कुड रिच लंडन. लंडनला ते पोहोचूही शकले असते. अँड द रिफॉर्म क्लब, की ज्या रिफॉर्म क्लबमध्ये त्यांची ही बीट रेस झाली असते, बीट रेस झाली बाय द क्वार्टर बिफोर 9 PM. आणि कुठे पोहोचले असते, 9 PM च्या बिफोर. हिज फोरहेड स्लाइटली रिंकल्ड. आणि त्यांच्या फोरहेडवरती काय झालं होतं, रिंकल्स, रुकुत्या आलेल्या होत्या. ॲट द 33 minutes past 2 he heard a singular noise outside, then a hasty opening of doors. Passepartout's voice was audible, and immediately after that of Fix. Flush, fog, eyes brightened for an instant. किती 33 minutes past. आता 33 minutes होऊन गेलेले होते आणि जोरदार आवाज ऐकू आला त्याच्या कानावरती. तर कोणता आवाज ऐकू आला, हॅस्टी ओपनिंग डोअर्स. दाराजवळ खूप मोठ्या प्रकारात आवाज आलेला होता की दरवाजामधून कोण ओपन झाला आहे, तर ते ओपनिंग कुणी केलेलं आहे, पासपार्टआउटचा व्हॉइस त्याला काय वाटला, ऑडिबल आला. अँड त्या पासपार्टचा आवाज त्याला ऐकू येतच. अँड इमिजिएटली आफ्टर दॅट फिक्स. आणि त्यानंतरच लगेच कोण होतं, फिक्स आलेला होता. फिलिज फॉग आईज ब्रायटन. त्याला तो अतिशय आश्चर्य होऊन किंवा एक्साईट होऊन बघत होता की ॲक्च्युली काय हॅपन झालेलं असेल, किंवा काही झालं की नाही, किंवा सुटकेचे काही चान्सेस आहे की नाही. अशा पद्धतीने फॉर अन इन्स्टंटमध्ये द डोअर स्वंग ओपन अँड ही सॉ पासपार्टआउट, ऑडा अँड फिक्स हू हरीड टुवर्ड्स हिम. आणि काय करत होते बघा, त्याच्यासमोर असणारी ऑडा किंवा पासपार्टआउट अँड फिक्स हरीड करत होते. खूप घाई गडबडीमध्ये त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर त्याला पासपार्टआउट दिसला, ऑडा दिसली आणि डिटेक्टिव्ह फिक्स दिसले. आणि त्यांची खूप गडबड झालेली होती, गडबड चालू होती आणि असे ज्या धावत गडबडीत त्यांच्याकडे आलेले होते. फिक्स वॉज आउट ऑफ ब्रीथ अँड हिज हिअर वॉज इन डिसऑर्डर्स. ही कुड नॉट टू स्पीक अ सर. He stammered, "Sir, forgive me, most unfortunate. Resembles robber arrested 3 days ago. You are free." आणि अशा पद्धतीने तो काहीही बोलू शकत नव्हता. फिलिस फॉग. आणि स्टॅम्बर्ड म्हणजे तो अडखळत बोलू लागला. फिलिस फॉक्स वॉज फ्री, की तुम्ही आता फ्री आहात, की काय झालं, मला माफ करा. आणि खूप गोष्टी अशा घडल्या की तुमचा जो रॉबर होता की तो अटक झालेला आहे आणि तो 3 days बिफोरच अटॅक झालेला आहे आणि तुमचा प्रिसियस टाईम जो आहे तो काय झालेला आहे, वाया गेलेला आहे. आणि अशा पद्धतीने ते काय म्हणताय, फिलिस फॉग याला. आणि अशा पद्धतीने तो मुक्त झाला होता. त्यांनी अचानकली लगेच एक्सप्रेस ट्रेन फिक्स केली अँड ओन्ली 40 minutes पास होऊन गेलेले आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी फास्ट ट्रेन तयार केली, एक फास्ट ट्रेन बुक केली. आणि अशा पद्धतीने एक्सप्रेस ट्रेननी ते काय झाले, 35 minutes बिफोर जाणार आहे. आणि जी एक्सप्रेस ट्रेन होती ती 35 minutes बिफोरच निघून गेली होती. अँड देन द फिलॉस फॉग ऑर्डर द स्पेशल ट्रेन. त्यावेळेस त्यांनी कोणत्या एका स्पेशल ट्रेनला काय केली, ऑर्डर केली होती. कारण जी एक्सप्रेस ट्रेन होती 35 minutes आणि इट वॉज नेसेसरी टू मेक अ जर्नी 5.5 hours, की त्यांचा जो प्रवास आहे तो 5.5 तासाच्या आतच आवरायला हवा. अँड दिस वूड हॅव बीन क्लिअरली. आणि ती जर्नी खूप नेसेसरी होती. आणि अशा पद्धतीने काय केलं होतं, आणि पूर्ण हॅविंग मेड टूअर द वर्ल्ड, पूर्ण जगाचा दौरा करूनही ते काय 5 minutes रिमेनिंग होते. अँड ही हॅड लॉस्ट अ बेगर. त्या ठिकाणी ते काय झाले होते,
ती जी त्यांची बेट आहे ती हरली होते असे या ठिकाणी क्लिअर लक्षात येतात. आणि अशाच पद्धतीने काय झालेलं आहे की जो फॉग लंडनच्या दिशेने जाण्यासाठी जेवढे सगळे आहे तेवढे सगळे प्रयत्न, इव्हन बक्षीस देण्याचीही तयारी दाखवली होती, किंवा जो अभियंता होता तो इंजिनियर त्याला चांगल्या प्रकारचे रिवॉर्ड्स देणार, जनरस रिवॉर्ड, जर काय केलं तर फास्टमध्ये नेऊन सोडलं तर. असे सगळे प्रयत्न करूनही काय झालं होतं, ही हॅड लॉस द वेगर. ओके, नाव we have stopped here. The next 35 chapters we will take the next lecture. Okay, stop here.